आपलं कॅपिटल छोटं आहे का? आणि जर छोटं कॅपिटल असेल, एक 20-25,000 रुपये किंवा 30,000 रुपयेच्या दरम्यान जर आपलं कॅपिटल असेल, तर ह्या छोट्या कॅपिटलपासून आपण कसं ट्रेडिंग करू शकतो? याच्याविषयी आपण जर बघितलं असाल, तर YouTubeवरती असू दे, Facebookवरती असू दे किंवा Instaवरती आपल्या रील्स येत असतात, शॉर्ट्स येत असतात आणि त्या शॉर्टमध्ये मी हे पण सांगितलेलं होतं, की जर समजा तुमच्याकडे एक 30,000 रुपयांचं कॅपिटल असेल, तर या 30,000 रुपयाच्या कॅपिटलला तुम्ही कसं ट्रेड तर बघा मी त्यावेळी काय सांगितलं होतं, की हे जे काही तुमच्याकडे 30,000 रुपयांचं कॅपिटल असेल, या 30,000 रुपयाच्या कॅपिटलला तुम्ही 2 पार्टमध्ये डिवाइड करा. ओके, 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. मग काय होईल तुमच्याकडे 15-15 हजार रुपयांचे 2 प्लेयर येतील. बघा, नियमानुसार काय सांगितलं जातं, की तुमच्या अकाउंटला जर 30,000 रुपये असतील, तर तुम्ही 30च्या 30,000 रुपयावरती ट्रेड करायचा नाहीये. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, की 15,000 रुपयांचे 2 प्लेयर बनवायचे आणि मग तुम्हाला या 15,000 रुपयाचा एक प्लेयर यूज करून तुम्हाला ट्रेड करायचा असतो. ओके, मग आता इथे काय होईल, की तुम्ही आता हा तर टोटल राहिला रिस्क रिवॉर्डचा गेम. मग रिस्क रिवॉर्डच्या गेममध्ये तुम्हाला रिस्क कितीची घ्यायची आहे, तर तुम्ही काय करू शकता, की असं म्हटलं जातं तज्ञांच्या मते, की 1 ते 2% रिस्क तुम्ही एका दिवशी घेऊ शकता. ओके, मग जर समजा 30,000 रुपयेवरती तुम्ही एक 500 रुपयांच्या आसपास किंवा 600 रुपयांच्या आसपासची रिस्क सॉरी इथं 6,000 रुपये झाले पण 500 ते 600 रुपयांच्या आसपास तुम्ही रिस्क घेऊ शकता. तर त्याच्या अनुषंगाने जर समजा तुम्ही 600 रुपयांची रिस्क घेत असाल, 500 रुपयांची रिस्क घेत असाल आणि त्याच्या अगेन्स्ट जर समजा डबल प्रॉफिटचा विचार करत असाल, तर 1000 किंवा मग 1200च्या प्लस तुम्हाला प्रॉफिटचा विचार करायचा आहे. ज्यावेळी होईल त्यावेळी. ओके, मग असं तुम्ही प्लॅनिंग करू शकता. बरं, मग या अमाऊंटमध्ये हे लॉट येतात का? तर येस येतात. फक्त कसं असतं, की तुम्ही दर दिवशी तो ट्रेड तसा करेल काही सांगता येत नाही. कारण की ज्यावेळी प्रीमियम स्वस्त असतील, ज्यावेळी प्रीमियम ॲट द मनीला असतील, कारण की तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये ट्रेड करायला गेलात, तर प्रीमियम डिके होऊ शकतो. इन द मनी करायचं म्हटलं, तर मग त्या ठिकाणी कॅपिटल वाढू शकतं. पण जर समजा एटीएमचे ऑप्शन ज्या वेळी 30, 40, 50 रुपयांच्या आसपास असतील, तर या लेवलला तुम्ही एटीएमचे ऑप्शन ट्रेड करू शकता. मग आता हा ट्रेड करायचा कसा किंवा किती पॉईंटचा स्टॉप लॉस आणि तुम्हाला दरवेळी तो विचार करावा लागेल, की जर समजा तुम्ही त्या ऑप्शनमध्ये तसं स्काल्प करता आहात, तर तुम्हाला एक छोट्या टाइम फ्रेमवरती म्हणजे समजा की 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती वगैरे स्काल्प करावे लागतील आणि हे तुम्ही त्याच वेळी करू शकता ज्यावेळी तुमच्याकडे पूर्णपणे ऑप्शनचं नॉलेज असेल, ज्यावेळी तुम्हाला पूर्णपणे प्राइस ॲक्शन माहिती असेल आणि ज्यावेळी तुम्हाला पूर्णपणे ग्रीक्स माहिती असतील, की कुठे काय होऊ शकतं आणि काय राहतं की विनिंग प्रोबॅबिलिटी जी असते ती ऑप्शनमध्ये थोडीशी कमी येते. मग तुम्हाला जर समजा 40% विन रेशोवरती किंवा 50% विन रेशोवरती जर काम करायचं असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्कॅल्पिंग करावं लागेल. छोटासा स्टॉप लॉस म्हणजे अगदी 4 पॉईंट, 5 पॉईंट किंवा 10 पॉईंटपर्यंतचे स्टॉप लॉस तुम्हाला प्लॅन करावे लागतील निफ्टीमध्ये ॲट द मनीच्या ऑप्शनच्या चार्टवरती आणि त्याच्या अनुषंगानं 10, 15, 20 पॉईंट कॅप्चर करायचा प्रयत्न करावा लागेल. ओके, मग त्या रिगार्डिंग तुम्ही क्वांटिटी ठरवू शकता. ओके, मग आता आज आपण एक ट्रेड केलेला आहे. तो ट्रेड काय होता कसा होता ते बघूयात आणि त्याच्यानंतर मग परत चर्चा करू. जर 1 आवर टाइम फ्रेमवरती बघितलं तर थोडीशी डाऊन साईड नंतर एक रिट्रेसमेंट जाणवते आहे. 15 मिनिटांवरती वगैरे बघितलं तर थोडासा बुलिशनेस आहे. 5 मिनिटांवरती पण सेम आणि 1 तासावरती सॉरी 1 मिनिटांवरती आपल्याला काहीसा असा चार्ट दिसतोय. ओके, मग जर ऑप्शन बाईंगमध्ये एखाद्या लॉटवरती तुम्हाला बाय कसा केला जातो हे दाखवता आलं तर तो दाखवण्याचा प्रयत्न राहील माझा. ही जर ट्रेंड लाईन तुम्ही बघत असाल तर या ट्रेंड लाईनमध्ये बघा इथे 1, 2, 3 टच आहेत. चौथा इथं थोडासा थांबून वगैरे जर ब्रेक केला तर एक स्कॅल्पिंगचा म्हणजे मोठा स्टॉप लॉस न ठेवता एक छोटा स्टॉप लॉस ठेवून मी स्कॅल्प करायचा प्रयत्न करेल. जे काही 2, 4, 8, 10 पॉईंट जे काही भेटतील ते. कारण की हा 40 रुपयाचा आहे तर 10 पॉईंट म्हणजे सुद्धा 25% गेन असणार आहे. 2 लॉटनं आपण ट्राय करूया. अशी असेल पोझिशन. ओके, एक 100-150 रुपयाचा वगैरे लॉस दिसतोय आपल्याला यामध्ये. ओके, बघूया जर याच्या खाली आला तर आपण पोझिशन एक्झिट करणार याच्या खाली. दोन्ही गोष्टी आहेत. इथे पोझिशन ओपन असते. येस, ग्रेट आहे. बघा असा बाय असतो. बाईंगमध्ये बघा तुम्हाला काय दिसतं सगळ्यात महत्त्वाचं, सी बाय केलाय का तर आपल्याला वाटतं मार्केट इथून वरती जाईल. ओके, म्हणून मी बाय केला. मग स्टॉप लॉस ठेवायचा आहे तर तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा होतो. मी स्काल्पिंग करतोय तर तो स्टॉप लॉस मी इथे ठेवतोय 39ला ठेवूयात आपण. ओके, तर मी इथे तो प्लेस सुद्धा करू शकतो. बघा एक्झिट असेल 39, रिस्कच घ्यायची नाही. जे काय असेल ते स्टॉप लॉस होऊ दे, अगर टार्गेट येऊ दे. आपली एक ऑर्डर तिथं प्लेस झालेली आहे. ओके, ठीक आहे, हरकत नाही. तर बघा जसा जसा तो वरती वाढत जाईल तसं तसं आपल्याला इथं प्रॉफिट दिसेल. ओके, आणि जसा जसा तो खाली येईल वगैरे किंवा इकडे जर तो आलाच तर यामध्ये काय होईल आपल्याला लॉस दिसणार आहे. ओके, तर अशा पद्धतीनं बाईंगचा किंवा सेलिंगचा ट्रेड चालतो. बघा इकडे 50, 22, 50 रुपये वगैरे दिसायला लागले. आपल्याला एक 500-600 रुपयाचा वगैरे प्रॉफिट झाला तर आपण प्लॅन करूयात बुक करायचा. अदरवाईज जर इकडे येतोय तर तो लॉस पण त्याच्या हिशोबाने 3-4 पॉईंटचा जो काय असेल तो देऊन देईल. माहिती नाही नेमकं काय होणार आहे पण बघूया. ट्रेडमध्ये थांबणं आपलं कर्तव्य आहे, तो मॅनेज करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्या हिशोबाने त्याला फक्त मॅनेज करत जायचं. बघा तर बाईंगमध्ये अशा पद्धतीनं प्रॉफिट तुम्हाला होत राहील. जर समजा 44चा 45 झाला, 150 क्वांटिटी आहे तर
तुम्हाला ₹150. तर 2 पॉईंट वाढले 44चा 46च्या वरती गेला तर ₹200 प्रॉफिट दिसतोय. तर अशा पद्धतीने तो वाढत राहील, कमी होत राहील. बघा आता तो चाललाय. तर इथे 1:2चं ज्यावेळी टार्गेट अचीव्ह होईल त्यावेळी बाकी आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग त्यावेळी इकडे ऑप्शनमध्ये किती वाढतात काय होतात आपण जास्त हे नाही करत बसायचं. बघा 600 वगैरे प्रॉफिट झालं पर दिवशीच. ओके, अशा पद्धतीने तो वाढत जाईल. मी एक्झिटची पोझिशन तयार ठेवतो. ओके, आपल्याला मार्केटला एक्झिट करायचं आहे. बघूया 1:2 अचीव्ह झाला. आता एक बाकी आहे की स्टॉप लॉस आपला कमी झाला. आता इथे थोडा कमी करायचा. फक्त पॉईंट वाईज हा खूप कमी असतो. आता हे बघा 7-8 पॉईंट फक्त आपण कॅप्चर करतोय. पण 8 पॉईंट म्हणजे 40च्या ऑप्शनला 8 पॉईंट जवळपास 15-20% रिटर्न होत आहेत. ओके, तर हे विसरायचं नाही कधी. ओके, 500च्या आसपास वगैरे प्रॉफिट चालू आहे आपला. ठीक आहे, बघूयात काय होतं. ओके, तर हा आपला अजून नाही ट्रेल करायला आपण इथे ठेवूया. तो ज्यावेळी एखादा स्विंग देईल तर तसा ट्रेल पण करता येतो, आपल्याला काय अडचण नाही. बघा आता इथे अजून एक गोष्ट होते आहे, एक चांगली गोष्ट आहे ती फक्त की त्यानं खूप जास्त खाली यायला नको, नाहीतर मोमेंटम खूप चांगलं मिळेल. इथून जर त्यानं थोडासा स्विंग दिला आणि वरती गेला तर ही पण ट्रेंड लाईन ब्रेक होईल आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट खूप चांगला दिसेल. ओके, आपली अर्ली एंट्री झालेली आहे तशी बघायला गेलं तर. इथं थोडासा थांबला, तो खाली आला आणि परत वरती गेला ना, तर त्या केसमध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट होऊ शकतो, जबरदस्त. ओके, पण आता बघूया इथे काय होते ते. हा रिटेस्ट करून मे बी जाईल. तर या केसमध्ये आपण थोडासा स्टॉप लॉस स्ट्रेच ठेवूया, लगेच गडबड नको करायला. हा थोडा खाली येणार आता. ओके, आणि त्याच्यानंतरच तो ब्रेक करणार. तर या केसमध्ये फ्लक्च्युएशनमध्ये आपला स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो बरं का, हे पण सांगतो. फ्लक्च्युएशनमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. तर जरी इथं हिट झाला, ओके, या केसमध्ये इथं हिट झाला स्टॉप लॉस इथे, तरी आपण काय करूयात, परत मग इथे एक एंट्री बनवता येते आपल्याला, आणि ती प्रॉपर एंट्री असेल आणि ती मी सेलिंगची बनवेल. मग पी सेल करण्याची एंट्री असेल मग आपली. बघा काय होतं. बघा आता इकडे जर बघितलं तर तुम्ही खूप मोठी कॅन्डल दिसते, पण तशी इकडे बनलेली नाही आहे का, तर प्रेशर जास्त आहे, लक्षात ठेवायचं. ओके, अजून ही पोझिशन प्लसमध्येच आहे. बघूया तिथून काय ऑप्शन येतो. जर इकडे काय वाटलं तर एखाद दुसरा लॉट वाढवून आपण पडदेशी स्काल्प एक चांगला करू शकतो. बघा हा एक झोन आहे जो सपोर्टचा आहे. इथून परत तो वाढू शकतो चांगल्या पद्धतीनं. इथून जर तो थोडासा थांबून असं वरती निघून गेला ना, तर खूप चांगल्या पद्धतीनं मूव्ह करेल तो. या लोकांना ट्रॅप करेल मे बी इथं. आता इथं ट्रॅप करू शकतो तो, थोडंसं खाली येणार आणि ट्रॅप करून वरती जाईल. ओके, आपली पोझिशन थोडीशी मायनस टाईप, म्हणजे 500-600 रुपये जो प्रॉफिट दिसत होता तो कमी झाला आहे. हरकत नाही आहे, त्याच्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागेल. ओके, बघूया तिथे इथं थोडंसं ट्रॅप होऊ शकतो असा अंदाज आहे माझा या लोकांना. पण इकडे फक्त तो इकडे खाली 40-39ला यायला नको, नाही तर मग आपला स्टॉप लॉस हिट होणार नाही. आला परत तो ट्रॅप करतो. येस, या लोकांना दाखवलं की ब्रेकडाऊन होते आणि मग तिथून तो वरती येते. अशा पद्धतीनं चाललं आहे त्याचं काम. परत 200-300 वगैरे प्रॉफिट दिसतोय आपल्याला, 400-500. येस, वाढतोय 15 मिनिटांवरती. येस, जर ही कॅन्डल वरती हा ब्रेकआउट आला तर जबरदस्त मुवमेंट येणार आहे हा. ओके, इथला ब्रेकआउट, कुठला ब्रेकआउटची मी चर्चा करतोय, हा बघा 1, 2, 3 इथे आला तर अजून मोमेंटम चांगले भेटू शकतं. मग त्यात अजून एखादा लॉट टाकून आपण थोडंसं काही पॉईंट कॅप्चर करता येतात का बघूया. नसेल तर आहे याच्यावरती सुद्धा आपण ते चांगलं बुकिंग करू शकतो. येस, आपल्याला इथंपर्यंत बुकिंग पाहिजे. अंदाज आहे होईल म्हणून 400. परत आपला प्रॉफिट जो आहे तो 500 वरून 400 वरती आला. ओके, म्हणजे जो 0 वरती परत गेला होता तो परत थोडासा वाढतोय. बघूयात काय करता येतं. अपेक्षा आहे या ब्रेकआउटची. येस येस, येतोय तो 700-800. ओके, इथे एक ब्रेकआउट येस अपेक्षित आहे तो. चला 3000च्या आसपास आपल्याला प्रॉफिट होते, 3000. ओके, तर ही पोझिशन मी एक्झिट करायच्या प्लॅनमध्ये आहे. ओके, थोडंसं फक्त मोमेंटम चेक करूया आणि याला स्कॅल्पिंग म्हणतात. येस, थोडंसं मोमेंटम चेक करूया. उलटा पण येऊ शकतो. चला ठीक आहे, असेल ते आपण त्या हिशोबानं थोडं जो होतोय तो प्रॉफिट आपला बुक करून घेऊयात. चला, तर 3000 वगैरे दिसत होता, पण आपण या पोझिशनमध्ये तुम्ही बघू शकता की रिस्क कितीची होती, तर फक्त 600 रुपयाची होती. ओके, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपला जो सकाळी ट्रेड झालेला आहे तो ट्रेड कुठे झाला, तर या ठिकाणी झाला होता. म्हणजे एक 2-3 टच पॉईंट नंतर एक ब्रेकआउट आलेला होता. त्या ब्रेकआउटवरती इथं एंट्री भेटत होती आणि एक छोटासा स्टॉप लॉस येत होता, आणि त्या स्टॉप लॉसच्या अगेन 1:2चं आपण फक्त प्लॅनिंग केलेलं होतं. आणि या ट्रेडमध्ये आपल्याला 1:3 अचीव्ह करून मिळालेलं आहे. समजा आपल्याकडे 30,000 रुपये कॅपिटल आहे, तर 30,000 कॅपिटलमधलं इथे फक्त आज यूज झालेलं होतं 7,000 कॅपिटल. मग आपल्या 15,000 म्हणजे 2 प्लेयर होतात, 15,000-15,000चे, त्यातलं पण निम्म कॅपिटल यूज झालं. आणि काय झालं, तर आपला जो स्टॉप लॉस होता या ठिकाणी एसएल स्टॉप लॉस होता तो 600चा होता, आणि आपलं जे टार्गेट होतं ते 1200 रुपयांच्या दरम्यानचं होतं, पण आपल्याला बुक होता 2,000 रुपये बुक झालेले आहेत. म्हणजे जवळपास 1:3चा हा ट्रेड झालेला आहे. म्हणजे बघा, जर आपण 600 रुपयांनी जर रिस्क घेत असेल दरवेळी, आणि त्याच ठिकाणी जर 1200 प्लस जर आपण
प्रॉफिट अचीव्ह करायचा प्रयत्न करत असेल तर बघा, आजची जी रिस्क होती ती 30,000 रुपयाच्या हिशोबाला किती, तर जवळपास 2% रिस्क होती. ओके, 30,000 रुपयाला 600 रुपये म्हणजे जवळपास 2% होता, 2% रिस्क होती. आणि हेच 6,000 रुपये यूज करून, म्हणजे आजच्या या ट्रेडमध्ये 6,000 रुपये यूज झाले, 6,600 वगैरे समथिंग काहीतरी झालेले आहेत. तर त्या ठिकाणी जो प्रॉफिट झालाय 2,000 रुपयांचा, तर हा पर्सेंटेज वाईज जवळपास 30 ते 32% प्रॉफिट होतो. पण आपण काय केलेलं आहे, आपण 30,000 रुपये मधले एक प्लेयर यूज करून हा प्रॉफिट गेन केलाय. तर आपण या प्रॉफिटला 30% 6,000 वरती आपण त्याचा विचार करणार नाही, तर आपण विचार कुठे करणार, तर आपण विचार करणार 30,000 वरती. ओके, मग जर समजा तुमच्या अकाउंटला 30,000 रुपये असतील आणि जर तुम्ही 2,000 रुपये कमवलेले असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला जवळपास 6%चा फायदा झाला, म्हणजे 6% फायदा झाला. आणि याच पद्धतीनं आपण जर 1 ते 2% रिस्क आणि 4, 5, 6% किंवा जो काही फ्लोमध्ये भेटेल तो प्रॉफिट जर घेत असेल, पण आपल्या रिस्कच्या ऑलमोस्ट डबल वगैरे प्रॉफिट पाहिजे. ओके, तर हे का पाहिजे हे पण सांगतो. जर समजा तुम्ही 600 रुपयांची रिस्क, 500 ते 600 रुपयांची रिस्क घेताय आणि 1,000, 1,200, 1,500 रुपये गेन करताय, तर बघा, इव्हन तुमच्या 10 मधल्या 5 ट्रेड विन झाले तर, आणि 5 ट्रेड लूज झाले तर काय होऊ शकतं बघा. तुम्ही समजून चला की 600, आज जसं आपण 600 यूज केलं तसं 600 रुपयांनी जर तुम्ही 5 ट्रेड लूज केलेले असतील तर जवळपास तुम्हाला 3,000 रुपये इथे लॉस होऊ शकतो. ओके, -3,000. आणि तेच जर समजा तुम्ही 1,200 ते 1,500 रुपयांनी जर 5 ट्रेड विन केलेले असतील तर जवळपास तुम्हाला 7,500 रुपयांचा प्रॉफिट होऊ शकतो. ओके, 1,200 ते 1,500 रुपये आपण जर पकडले तर मग या 7,500 रुपयांमधून तुम्ही हे 3,000 रुपये जरी वजा केले तरी जवळपास तुम्हाला 4,500 रुपयांचा प्रॉफिट शिल्लक राहतो. ओके, इव्हन तुमची विनिंग प्रोबेबिलिटी 50% असेल तरी, म्हणजे तुम्ही 10 मधले 5 ट्रेड लूज करता आणि 5 ट्रेड जरी विन झाले तरी त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिटच होतो. आणि हे जर तुम्ही 4,500 रुपये बघितले तर ते ऑलमोस्ट 10 ते 12% दरम्यान तुमचा मंथली प्रॉफिट होतो. आणि तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागतो की जर समजा तुम्ही बँकेत पेमेंट ठेवलेला असेल तर 8 ते 9% तुम्हाला वर्षाची मिळतात. ओके, जर तुम्ही कोणताही बिझनेस करत असाल तर 2 ते 3% तुम्हाला महिन्याची मिळतात. मग त्या केसमध्ये जर तुम्हाला 5-10% जर महिन्याचा गेन भेटत असेल आणि त्याच्या स्ट्रॅटेजी तुमच्या स्ट्रॉंग झाल्या तर तुम्ही मोठं कॅपिटल मॅनेज करू शकता आणि त्याच्यानुसार प्लॅन करू शकता. पण लक्षात ठेवायचं की तुमचा लॉजिकल स्टॉप लॉस हवा. आणि ज्यावेळी तुम्ही बुक, कारण की दरवेळी काय तुम्ही इथून असं आला आणि तो पट्टीशी वरती गेला असं होणार नाही. काही वेळा तो काय करेल की इथे ब्रेकआउट केल्यासारखं करेल, फेक करेल आणि खाली येईल. तर त्यावेळी तुम्ही लवकरात लवकर लॉस बुक करायला पाहिजे. आणि त्या दिवशी तुमचं ट्रेडिंग जर समजा 2%च्या आसपासचा तुमचा लॉस ओव्हरऑल कॅपिटलच्या बुक झालेला असेल तर तुमचं ट्रेडिंग त्या दिवशी थांबायला पाहिजे. ओके, आणि ज्यावेळी तुम्ही गेन करताय त्यावेळी मग स्ट्रेच करून तुम्हाला जितकं जास्तीत जास्त गेन करता येईल तेवढं तुम्हाला तो करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही ट्रेड केला तर तुम्ही ऑप्शनमध्ये सुद्धा छोट्या कॅपिटलला ट्रेड करू शकता. फक्त ते प्रीमियम मॅनेज होण्याचे किंवा ते प्रीमियम तुमच्या लेवलला येण्याचे आणि तुमचा स्टॉप लॉस चांगला तुम्हाला भेटण्याची तुम्ही वाट बघायला पाहिजे. आणि तर असं तुम्ही छोटं कॅपिटल यूज करून प्रॅक्टिस करा. आणि हे प्रॅक्टिस ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स देतं त्यावेळी तुम्ही कॅपिटल वाढवू शकता आणि त्या मोठ्या कॅपिटलवरती तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. ओके, तर नक्कीच मित्रांनो असे भरपूर व्हिडिओ आपल्याला एज्युकेशनल पर्पज मी घेऊन येणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.